नमस्कार, आपले स्वागत आहे चौथ्या सेशनमध्ये। तर आपण मागील सेशनची रिव्हिजन घेऊया। तर आपण ए चा मराठीतनं अर्थ काय बघितला होता? ॲ। बी प्लस ए काय झालं होतं? बॅ। तसंच इतर शब्दांच्या बाबतीत आपल्याला करायचं होतं आणि या ज्या काही गोष्टी सांगतोय त्या या वॉवेल्सला लागू होत नाही, त्याचा पार्ट आपण नंतर बघणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या चौथ्या सेशनला। तर आपला आजचा वर्ड आहे ई। ई चा मराठीमधनं काय होतो? ए होतो। काय होतो? ए। तर जसं मागच्या सेशनमध्ये आपण लेटर्स तयार केले होते, शब्द तयार केले होते, तर या सेशनमध्ये तसे शब्द तयार करायचे आहेत। तर एल प्लस ई, एल चा मराठीतनं काय होतो? ल आणि ई चा मराठीतनं काय होतो? ए। तर काय शब्द तयार होईल? ले। एन प्लस ई, एन चा काय होतो मराठीतून? न आणि ई चा मराठीतनं काय तयार होतो? ए। ए। काय शब्द तयार झाला? ने। पी प्लस ई, पी चा मराठीतनं तयार झाला प, ई चा मराठीतनं तयार झाला ए। काय शब्द झाला? पे। जर तुम्हाला हे समजण्यास जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता। आर प्लस ई, आर चा मराठीतनं काय झाला? र। ई चा मराठीतनं काय झाला? ए। काय शब्द तयार होतो मग? रे। बघा इथे र प्लस ई काय तयार झाला? रे। नंतर एस प्लस ई, चला तुम्ही प्रयत्न करा, सांगा काय शब्द तयार होतो? तर हा शब्द तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे। तर पुढे टी प्लस ई, टी चा मराठीतनं काय तयार होतो? ट आणि ई चा मराठीतनं काय तयार होतो? ए। ई चा या ठिकाणी आपण उच्चार काय शिकलो आहोत? ए, बरोबर। तर आपल्याला तेच बघायचंय। मग एल ई टी काय तयार होईल? मग एल चा मराठीतनं काय झाला? ल। ई चा मराठीतनं काय तयार झाला? ए आणि टी चा काय झाला तयार? ट। मग काय शब्द तयार होतो बघा बरं? एल ई टी मिक्स केल्यावर तयार होतो ले ट। आता पुढे बघा, पी प्लस ई प्लस टी काय शब्द तयार होईल? पी चा मराठीतनं प, ई चा मराठीतून काय झाला? ए आणि टी चा मराठीतनं काय झाला? ट। काय शब्द तयार होतो मग? पे। टी चा काय होईल मराठीतनं? ट। पे ट। मग इथं खाली काही शब्द दिले तुम्हाला प्रॅक्टिस साठी, चला वाचा तर। एस ई टी सेट आणि बाकीचे जे पुढील शब्द आहेत तर त्याचे उत्तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही द्यायचे आहे। तर भेटूया पुढच्या सेशन मध्ये एका नवीन शब्दासह। तोपर्यंत मागच्या सेशनची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। धन्यवाद।